चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया आणि बातमी अशी की कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा ठाण्यात पार पडणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील हॉटेल टिप टॉप प्लाझा इथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ही उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी मार्गदर्शन करतील। याच विषय आपण बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा हा मेळावा पार पडतोय, नेमका काय उद्देश? आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये 4 जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ जे आहे याच्यात निवडणुका होणार आहे। हे 4 आमदार येत्या काळामध्ये निवडून येणार आहे, त्याच्यासाठीची ही सगळी मोर्चे बांधणी आहे। काल मुंबईमध्ये मेळावा पार पडला, तर आज ठाण्यामध्ये मेळावा पार पडणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक आहे। कोकणामध्ये कोकण आणि त्याचबरोबर ठाणे आणि मुंबई हा संपूर्ण परिसर येतो आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरातले जे पदवीधर आहेत ते या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने किंवा त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षाचा अजेंडा पोहोचवण्याचं काम या निमित्तानं केलं जाणार आहे आणि म्हणूनच आज देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे सगळे जण मिळून या ठिकाणी मेळावा घेत आहेत आणि या मेळाव्यामध्ये उपस्थित पदवीधरांना मार्गदर्शन करणार आहेत। ज्या पद्धतीनं गेल्या कालावधीमध्ये महायुतीची दाणादाण लोकसभामध्ये झालेली आहे, येत्या काळामध्ये प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे आणि युती म्हणून आपण एकसंघ आहोत आणि येत्या काळात आपला काय अजेंडा असणार आहे हे सांगण्याचं काम या मेळाव्याच्या निमित्तानं केलं जाणार आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। कोकणातील पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुका किंवा इतरही निवडणुकांच्या संदर्भात हा महामेळावा जो आहे तो पार पडतो।